चेतन आचिर्णेकर हा 26 वर्षांचा पदवीधर तरुण आयुष्यातल्या पहिल्या हवाई सफरीचा आनंद घेऊन गोव्यातनं मुंबईत परतला। विमानतळावरनं विक्रोळीला घरी जाण्यासाठी त्यानं रिक्षा केली। रिक्षाचं बिल झालं 172 रुपये। रिक्षा चालकाकडे 500 रुपये सुट्टे नसल्यामुळे त्यानं वडिलांकडून 200 रुपये आणून रिक्षा चालकाला दिले। रिक्षा चालकानं 28 रुपये परत देण्याऐवजी 20 रुपयेच परत केले। सुट्टे 2 रुपये दिल्यावर 10 रुपये देईन असंही चेतनला सांगितलं। यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली। हा वाद ऐकून चेतनचे वडील खाली आले आणि त्याला घरी चालण्याचा सल्ला दिला। मात्र रिक्षावाल्यानं जाता जाता चेतनला शिवी दिली। याचा राग येऊन चेतननं रिक्षाला पकडण्याचा प्रयत्न केला। मात्र पकडल्यानंतर रिक्षा उलटली आणि चेतनच्या डोक्याला जबर मार लागला। तो काहीतरी तो त्याला बोलला, ते मी स्वतः ऐकलं नाही, पण ते मुलाच्या कानावर काही गेलं। तर मग तो मुलगा बोलला, अरे का रिक्षा रुका रुका बोलल्यानंतर तो रिक्षा फास्ट चालवायला लागला। तेवढा त्याने जाऊन धावत ती रिक्षा पकडली आणि ती रिक्षा पलटी झाली आणि हा रोडवर जोरात आपटल्यामुळे त्याच्यावर ती रिक्षाही आपटली। चेतनला विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता। त्या डोक्याला मार लागल्यानंतर तो त्यात मयत झाला आणि त्या रिक्षावाल्यावर 304 केस रजिस्टर केलेले दिनांक 23 तारखेला शुक्रवारची रात्रीची घटना आहे। एका मुजोर रिक्षा चालकामुळे केवळ 2 रुपयांसाठी एका बापाला आपल्या तरुण मुलाला गमवावं लागलंय। सुट्टे पैसे नसताना प्रवासी जर 8 रुपये सोडू शकतात तर रिक्षा चालक 2 रुपये का सोडू शकत नाहीत असा प्रश्नही विचारला जातोय। अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला जीव गमवावा लागल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।